एखाद्या महाकाय वडाच्या झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही असं म्हणतात, पण जर ते दुसरं झाड खुद्द वाघाचा छावा असेल तर? बापरे, सुरुवातीलाच अंगावर काटा आला यार. हो ना. मंडळी जरा विचार करा, एका महान बापाचा मुलगा असण्याचं ओझं किती भयंकर असू शकतं. छत्रपती शिवाजी महाराज नावाच्या एका वटवृक्षाच्या छायेत वाढणं आणि तरीही स्वतःचं असं एक अढळ स्थान निर्माण करणं. हे ॲब्सोल्युटली नेक्स्ट लेवल आहे. एक्झॅक्टली. आजची आपली चर्चा फक्त इतिहासातल्या एका राजाबद्दल नाहीये, तर त्या माणसाच्या मानसिकतेबद्दल आहे, ज्याला इतिहासाने सगळ्यात जास्त गैरसमजात ठेवलं. आपला आजचा मिशन आहे तो PR प्रॉब्लेम डिकोड करणं आणि एका रागीट तरुणाच्या प्रतिमेमागचा खरा आणि अत्यंत बुद्धिमान योद्धा शोधून काढणं. आणि म्हणूनच आज आपण ज्या पुस्तकाच्या आधाराने या सगळ्या गोष्टी उलगडणार आहोत ते म्हणजे शिवाजी सावंत यांचं गाजलेलं पुस्तक छावा. आणि दोस्तांनो, आजची आपली ही जी चर्चा आहे ना, ती एकदम रिअल आणि मोकळी होणार आहे. आपण जसं कट्ट्यावर बसून चहा पिता पिता गप्पा मारतो, तशीच आजची वाईब असणार आहे. अगदी बरोबर. कारण आपल्याकडे जे सोर्सेस आहेत त्यातून आपण या इतिहासाच्या पानांमध्ये असं काही शिरणार आहोत की तुम्हाला तो सगळा काळ, ती घुसमट आणि तो संघर्ष अगदी डोळ्यांसमोर उभा राहील. खरंय. आणि मला वाटतं आपण जेव्हा इतिहासावर बोलतो, तेव्हा तो फक्त तारखा किंवा युद्धांपुरता मर्यादित नसतो. त्यात माणसांच्या भावना असतात. हो, त्यांची तडफड असते. आणि छावा हे पुस्तक हेच करतं. ते एका योद्ध्याला एका माणसाच्या रूपात आपल्यासमोर उभं करतं. तर आपण एकदम सुरुवातीपासून म्हणजे त्यांच्या बालपणापासून सुरुवात करूया. नक्कीच. आपण सहसा राजांच्या गोष्टी ऐकताना त्यांच्या लढायांबद्दल ऐकतो, पण या पुस्तकातला एक सीन मला असा काही भिडलाय ना की विचारू नका. संभाजी महाराजांचं बालपण बघा, वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी आईचं म्हणजे सईबाईंचं निधन होतं. खूपच लहान वय होतं ते. हो, आणि आजीच्या म्हणजेच जिजाबाईंच्या छायेत ते वाढतात, पण आयुष्यातला पहिला खरा धक्का बसतो तो पुरंदरच्या तहावेळी. 1665च्या तो पुरंदरचा तह. तहाच्या अटींनुसार मुघलांना काहीतरी जामीन हवं होतं. आणि त्या तहानुसार वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी या मुलाला आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात राजकीय ओलीस म्हणजे पॉलिटिकल हॉस्टेज म्हणून पाठवलं जातं. यार, 9 वर्षांचा पोरगा. आपण जरा शांतपणे विचार करूया. 9 वर्षांचं मूल आजच्या काळात काय करत असतं? शाळेत जातं, मित्रांसोबत खेळतं. एक्झॅक्टली. आणि तिथे तो कोवळा जीव थेट मुघल साम्राज्याचा सर्वोच्च आणि सगळ्यात क्रूर दरबारात उभा होता. औरंगजेबासारख्या माणसासमोर ज्याने स्वतःच्या बापाला कैदेत ठेवलं होतं. बापरे. पण याहून भयंकर प्रसंग पुढे आहे. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्याहून मिठाईच्या पिठाऱ्यातून निसटतात. हो, तेव्हा ते या 9 वर्षांच्या मुलाला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी गुप्तपणे ठेवतात. मोरोपंत पिंगळ्यांच्या मेहुण्याच्या घरी. आणि औरंगजेबाची दिशाभूल करण्यासाठी मृत्यूच्या अफवा पसरवल्या जातात. हे सगळं इतकं सोपं नव्हतं. मुघल सैनिकांची नजर चुकवण्यासाठी त्यांचे केस कापले जातात. त्यांना एका सामान्य ब्राह्मणाच्या मुलासारखं ठेवलं जातं. आणि तो सीन पुस्तकात इतक्या जिवंतपणे मांडलाय ना. तो 9 वर्षांचा पोरगा स्वतःच्याच मृत्यूची बातमी ऐकतोय, स्वतःचा जिवंतपणे श्राद्ध होताना पाहतोय. अरे यार. मृत्यूच्या सावटाखाली आईवडील जवळ नसताना एका अनोळखी शहरात तो लपून राहतोय. आजूबाजूला मुघलांचे गुप्त हेरफिलीत आहेत. त्या मंत्र्यांचे उच्चार, तो धुराचा वास, हे सगळं त्या लहानग्या मनावर काय बिंबवत असेल? यार, ॲक्च्युली आपण साताऱ्याहून किंवा गावातून पहिल्यांदा पुण्यात शिक्षणासाठी आलो तर हॉस्टेलवर किती होमसिक होतो, लिटरली रडायला येतं. पण तो 9 वर्षांचा पोरगा मृत्यूच्या धाड्यात एकटाच होता. हे एक्झॅक्टली आपल्यासारखंच आहे, पण संकटाची लेवल सिरियसली नेक्स्ट लेवल होती. ओ माय गॉड, लिटरली रडायलाच आलं. हा प्रसंग वाचताना सो रिलेटेबल यार. हो ना. म्हणजे त्या लहानग्या मनावर जो आघात झाला त्यातून तो कोलमडून पडला नाही. तिथेच खऱ्या अर्थाने त्या छाव्याची जडणघडण सुरू झाली होती. एक असा राजा तयार होत होता ज्याला मृत्यूची भीती वयाच्या 9व्या वर्षी संपून गेली होती. पण ही जडणघडण फक्त मृत्यूला न घाबरण्याची किंवा शूरपणाची नव्हती. इथूनच आपण एका अत्यंत महत्वाच्या पैलूकडे वळतो, जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. कोणता? आग्र्याच्या या भयानक अनुभवाने त्यांना फक्त निडर नाही बनवलं, तर बौद्धिकदृष्ट्या खूप लवकर प्रगल्भ बनवलं. आपल्याला नेहमी असं वाटतं की संभाजी महाराज म्हणजे फक्त एक आक्रमक योद्धा. सळसळतं रक्त असं म्हणतो ना आपण. एक्झॅक्टली. पण सोर्सेस काय सांगतात? वयाच्या 13व्या वर्षी 13 भाषांवर प्रभुत्व. बापरे. आणि हे प्रभुत्व का मिळवलं त्याचं लॉजिक समजून घेणं गरजेचं आहे. राजकीय ओलीस म्हणून जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत असता तेव्हा शत्रू काय बोलतोय हे समजणं हा सर्व्हायव्हलचा भाग असतो. खरंय. संस्कृतमधील त्यांची विद्वत्ता तर थक्क करणारी आहे. बुधभूषण सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला. पारशी, उर्दू, ब्रज या भाषांवर त्यांची प्रचंड पकड होती.
म्हणजे राजपुतांशी बोलायला ब्रह्मभाषा, मुघलांचे फरमान वाचायला पारशी. हो, त्यांना राजकारणाची आणि कूटनीतीची सखोल समज होती. फक्त तलवारच नाही, तर त्यांचं पेन आणि बुद्धीसुद्धा तलवारीपेक्षा तीक्ष्ण होती. पण यार, ॲक्च्युली मला एक प्रश्न पडतो. आणि हा प्रश्न आपण सुरुवातीला जो PR प्रॉब्लेम म्हणालो ना, हो, त्याच्याशी कनेक्ट होतो. विचार की जर ते इतके बुद्धिमान होते, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते, तर इतिहासात त्यांना अनेक वर्ष फक्त एक रागीट आणि बंडखोर तरुण म्हणूनच का प्रोजेक्ट केलं गेलं? बेसिकली हा त्या काळचा PR प्रॉब्लेम होता का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि याचं उत्तर आपल्याला तत्कालीन दरबारी राजकारणात मिळतं. बघ, घरातलं राजकारण हे बाहेरच्या शत्रूपेक्षा नेहमीच जास्त डेंजर असतं. हं, सावत्रआई, सोयराबाई आणि दरबारातील काही मुत्सद्दी यांच्यात एक वेगळंच राजकारण शिजत होतं. अण्णाजी दत्तो यांच्यासारखे जुने आणि अनुभवी मंत्री होते. ओके. सोयराबाईंना आपला मुलगा म्हणजे राजाराम महाराज यांना गादीवर बसवायचं होतं. कारण राजाराम महाराज लहान होते आणि साहजिकच मंत्र्यांना असा राजा हवा असतो जो त्यांच्या ऐकण्यात राहील. अच्छा, म्हणजे इथे संभाजी महाराजांचा स्पष्ट वक्तेपणा आणि त्यांची इंडिपेंडेंट विचार करण्याची पद्धत दरबारी मंडळींना खटकत होती. अगदी हेच. संभाजी महाराज कोणाच्याही तालावर नाचणारे नव्हते. आणि याच राजकारणाचा भाग म्हणून त्यांना संरक्षणाच्या नावाखाली पन्हाळ्यावर पाठवण्यात आलं. पण संभाजी महाराजांसारख्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या आणि अत्यंत स्वाभिमानी तरुणाला तो एक वनवास वाटला. त्यांना असं वाटलं की आपल्याला सत्तेपासून, राज्याच्या मुख्य प्रवाहापासून आणि प्रत्यक्ष वडिलांपासून मुद्दाम दूर ठेवलं जातंय. म्हणजे ती एक प्रकारची एलिनेशनची फिलिंग होती. स्वतःच्याच घरात, स्वतःच्याच स्वराज्यात परक झाल्यासारखं. हो. आणि याच इंटरनल पॉलिटिक्समुळे काही दरबारी मंडळींनी त्यांच्याबद्दल पद्धतशीरपणे गैरसमज पसरवले. त्यांच्या प्रतिमेवर भयंकर अन्याय झाला. ते बंडखोर नक्कीच होते. पण ते बंड स्वराज्याविरुद्ध नव्हतं. एक्झॅक्टली. ते अन्यायाविरुद्ध होतं, त्या घुसमटीविरुद्ध होतं. नाही यार, ऑथरचा पॉइंट वेगळा होता. पण ते मधीच मुघलांना, दिलेरखानला जाऊन मिळाले, हे लिटरली चुकीचं होतं. अरे काहीतरीच. नीट वाचलं नाहीस? ओके, सांग तुझं वर्जन. बघ, वरवर पाहता आणि इतिहासाच्या पुस्तकांमध्ये वरच्यावर वाचताना तो विश्वासघात वाटू शकतो. पण आपण मगाशी जी घुसमट डिस्कस केली ना, ती खोलात जाऊन पाहिली तर लक्षात येतं. हां, शिवाजी महाराजांचा हा मुलगा, ज्याला स्वराज्यासाठी काहीतरी भव्य करायचंय, पण स्वतःचेच लोक त्याच्यावर अविश्वास दाखवतायत. दरबारात कटकार असताना सुरू आहेत. बरोबर. पन्हाळ्यावर त्यांना अक्षरशः नजरकैदेत ठेवल्यासारखं वाटत होतं. अशा वेळी एका तरुण आणि महत्वाकांक्षी माणसाची मानसिक अवस्था काय होते? तो प्रचंड फ्रस्ट्रेटेड होतो. त्याला वाटतं की जर आपलेच लोक आपल्यावर विश्वास ठेवत नसतील, तर आपण इथे का थांबायचं? अगदी बरोबर. ते दिलेरखानला जाऊन मिळणं हे स्वराज्याविरुद्धचं पाऊल नव्हतं, तर ते घरातल्या राजकारणाला आणि अविश्वासाला कंटाळून उचललेलं एक नैराश्याचं पाऊल होतं. एका स्वाभिमानी माणसाची ती भयंकर घुसमट होती. बापरे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुघलांच्या गोटात जाऊनही त्यांनी स्वराज्याचं कोणतंही नुकसान होऊ दिलं नाही. हे मात्र खरंय. जेव्हा त्यांना कळलं की दिलेरखान मराठ्यांच्याच प्रदेशात प्रजेवर अत्याचार करतोय, तेव्हा त्यांनी तिथूनही बंड केलं आणि ते लवकरच स्वराज्यात परत आले. ऑनेस्टली, हा भाग वाचल्यावर माझा सिरियसली माइंडसेट बदलला. त्या कृतीमागचं फ्रस्ट्रेशन समजून घेणं एक गेम चेंजर आहे. हां, म्हणजे आपण त्यांना आजच्या चष्म्यातून जज करण्याआधी त्यावेळची ती सिच्युएशन आणि ती मानसिक अवस्था समजून घेणं गरजेचं आहे. अरे थांबा, अजून सबस्क्राईब नाही अक्षरवारीला? आत्ताच करा. दर आठवड्याला नवीन भाग, नोटिफिकेशन ऑन ठेवा. सिरियसली, एकदम फ्री आहे. हां, तर आपण बोलत होतो त्यांच्या मुघलांच्या गोटातून परत येण्यावर आणि नंतरच्या प्रवासावर. हो, आणि जेव्हा 1680 मध्ये शिवाजी महाराजांचं निधन होतं आणि त्यानंतरच्या संघर्षानंतर ते जेव्हा अधिकृतपणे छत्रपती होतात, तेव्हा त्यांच्या पुढची आव्हानं काही साधीसुधी नव्हती. मुघलांच्या गोटातून परत आल्यावर आणि छत्रपती पदाची सूत्र हाती घेतल्यावर त्यांनी जो लढा दिला, तो भारतीय इतिहासात अभूतपूर्व होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटलं होतं की आता स्वराज्य सहज गिळंकृत करता येईल. त्याला वाटलं हा तरुण राजा काय टिकणार आपल्यासमोर. तो स्वतः 5 लाखांची अफाट फौज घेऊन दक्षिणेत उतरला होता. आणि दोस्तांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराज फक्त औरंगजेबाशी लढत नव्हते. त्यांच्यासमोर एकाच वेळी 4 मोठे शत्रू उभे होते. हो ना. उत्तरेकडून मुघलांचा अवाढ्य अजगर चालून येत होता. पश्चिमेकडून समुद्रातले जंजिरेचे सिद्धी त्रास देत होते, जे नौदलात अत्यंत प्रबळ होते. आणि गोव्याचे पोर्तुगीज. एक्झॅक्टली. गोव्याचे पोर्तुगीज धार्मिक आणि राजकीय आक्रमण करत होते.
आणि दक्षिणेकडची आदिलशाही होतीच. हे म्हणजे एखादं नवं स्टार्टअप एकाच वेळी गुगल, ॲपल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या जायंट कंपन्यांची भेटल्यासारखं आहे. भारी अॅनालॉजी आहे ही. आणि विशेष म्हणजे या चारही फ्रंट्सवर त्यांनी नुसती डिफेन्स नाही केली, तर अटॅक हेच त्यांचं डिफेन्स होतं. कसं काय? बरहानपूरची धडक मोहीम आठव. बरहानपूर हे मुघलांचं दक्षिणेतलं एक अत्यंत श्रीमंत आणि महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. औरंगजेब महाराष्ट्रात उतरलाय हे पाहून संभाजी महाराजांनी असा काही गनिमी कावा वापरला की मुघलांना पत्ताच लागला नाही. म्हणजे गनिमी कावा 2.0. कारण शिवाजी महाराजांचा गनिमी कावा डोंगरात होता. संभाजी महाराजांनी तो उघड्या मैदानावर आणि थेट शत्रूच्या आर्थिक नाड्यांवर वापरला. अगदी. औरंगजेब इथे किल्ले लढवण्यात गुंतला असताना मराठा घोडेस्वार वाऱ्याच्या वेगाने थेट उत्तरेत बरहानपूरला पोचले. हो, त्यांनी अत्यंत वेगाने बरहाणपूर गाठलं, मुघलांचा खजिना रिकामा केला आणि तोच पैसा स्वराज्यासाठी वापरला. मुघलांची कुमक पोचायच्या आत हे परत स्वराज्यात आले सुद्धा. बापरे. मुघलांच्या नाकावर टिच्चून त्यांनी ही मोहीम फत्ते केली. आणि गोव्यात पोर्तुगीजांना तर त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. पोर्तुगीज व्हाईसरॉयला तर चक्क स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं होतं. हो ना. आणि त्यांचा दृष्टिकोन किती ब्रिलियंट होता बघ. त्यांनी फक्त समोरासमोर लढाया नाही केल्या, तर छापा आणि जाळपोळ म्हणजेच स्कॉच्ड अर्थ टॅक्टिक्स वापरली. शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्यांची रसद तोडणं, शेती आणि आर्थिक कोंडी करणं. यामुळे औरंगजेबाची 5 लाखांची एवढी मोठी फौज असूनही त्या फौजेला खायला अन्न आणि घोड्यांना चारा मिळणं कठीण झालं होतं. म्हणजे त्यांनी औरंगजेबाला नुसतं रणांगणावर नाही तर लॉजिस्टिकल आणि आर्थिक आघाडीवरही हरवलं होतं. त्या फौजेचं पोषण करणंच औरंगजेबाला जड जाऊ लागलं होतं. अगदी हेच. आणि एवढंच नाही तर त्यांनी सिद्धीचा बंदोबस्त करण्यासाठी अरबी आरमाराची मदत घेण्याचा प्रयत्न केला. हा एक प्रचंड स्ट्रॅटेजिक आणि इंटरनॅशनल विचार होता. बापरे. इंग्रजांसोबत शस्त्र खरेदीचे करार केले जेणेकरून स्वराज्याला अत्याधुनिक दारुगोळा मिळेल. त्यांचे इंटेलिजन्स नेटवर्क म्हणजे गुप्तहेर खातं एवढं स्ट्रॉंग होतं की औरंगजेबाचे सरदारही हैराण झाले होते. सलग 9 वर्ष औरंगजेब महाराष्ट्रात तळ ठोकून होता, पण त्याला एकही महत्त्वाचा किल्ला जिंकता आला नाही. दोस्तांनो, इतिहासातला हा सगळ्यात ट्रॅजिक पार्ट मला वाटतो. कारण त्यांना औरंगजेबाच्या कुठल्याही सेनापतीने रणांगणावर हरवलं नाही. जर ते इतके अजिंक्य होते तर मग शत्रूच्या हाती कसे लागले? यार, हा भाग वाचताना खूप जड जातं. हो ना. त्यांचा घात झाला तो एका जॉग्राफिकल आणि कौटुंबिक ब्लाइंड स्पॉटमुळे. संगमेश्वर आणि गणोजी शिर्के. इथून या पुस्तकातला आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातला अत्यंत वेदनादायी पण तितकाच अभिमानास्पद शेवट सुरू होतो. संगमेश्वरची अटक. हो. आणि इथेही कोणी त्यांना समोरासमोरच्या युद्धात पकडलं नाही. स्वतःच्याच माणसांकडून घात झाला. मेहुणा गणोजी शिर्के याने केवळ एका वतनासाठी स्वराज्याशी आणि महाराजांशी विश्वासघात केला. भयंकर होतं ते. त्याने मुघल सरदार मुकर्रब खान याला संगमेश्वरच्या वाटेची आणि महाराजांच्या मुक्कामाची गुप्त माहिती दिली. आणि तिथे महाराजांना त्यांच्या अत्यंत जवळचे मित्र आणि सल्लागार कवी कलश यांच्यासोबत अटक करण्यात आली. ही अटक झाल्यानंतर जे घडलं ते पुस्तकात वाचतानाही अंगावर काटा येतो. औरंगजेबाने तब्बल 40 दिवस त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. मुघल छावणीत त्यांना विदूषकाचे कपडे घालून लाकडी सांगाड्यात बांधून अत्यंत अपमानास्पद अवस्थेत आणण्यात आलं. हो. औरंगजेबाला वाटलं होतं की हा राजा आता घाबरेल, जीवाची भीक मागेल. त्याची अट होती की महाराजांनी सर्व किल्ले खजिना मुघलांच्या स्वाधीन करावा आणि धर्म बदलून इस्लाम स्वीकारावा. औरंगजेबाने हे अत्याचार 40 दिवस का केले? कारण ते एक पॉलिटिकल स्पेक्टॅकल होतं. त्याला मराठ्यांना दाखवायचं होतं की बघा, तुमचा राजा कसा मोडलाय. पण तो विसरला होता की तो कोणाशी पंगा घेतोय. एक्झॅक्टली. हा वाघाचा छावा होता. डोळे काढले गेले, जीभ छाटली गेली, वाघ नखाने शरीर फाडलं गेलं, पण या माणसाच्या तोंडातून ना एक हुंकार बाहेर पडला, ना त्यांनी औरंगजेबाची कोणतीही अट मान्य केली. अंगावर शहारे येत आहेत हे बोलताना सुद्धा. मृत्यू समोर दिसत होता, रोज शरीराचे लचके तोडले जात होते, पण त्यांचा स्वाभिमान तसूभरही ढळला नाही. त्यांची ती शांतता औरंगजेबाच्या 5 लाखांच्या फौजेपेक्षा जास्त भारी होती. शेवटी 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे त्यांचं बलिदान झालं. पण औरंगजेब शरीर मारू शकला, तो विचार आणि तो स्वाभिमान नाही मारू शकला. खरंय. आणि या बलिदानाने स्वराज्यात अशी काही पिट्टी मशाल निर्माण केली, असा काही संताप निर्माण केला की पुढची अनेक वर्ष मराठ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्रातच अडकवून ठेवलं. आणि शेवटी तो बादशाह इथेच मातीत मिसळला.
तेव्हा स्वराज्याचं काय झालं? स्वराज्य कोसळलं का? नाही. कारण इथेच एका अत्यंत महत्वाच्या पात्राची एंट्री होते, महाराणी येसूबाई. हो, पतीच्या अत्यंत क्रूर हत्येनंतरही ही स्त्री खचून गेली नाही. तिने स्वतःच्या अश्रूंना आवर घातला आणि स्वराज्याची धुरा अत्यंत खंबीरपणे सांभाळली. दोस्तांनो, विचार करा. आपल्या घरात किंवा गावात एखादं मोठं संकट आलं तर आपल्या आया-बहिणी जशा खंबीरपणे पूर्ण घर सावरतात आणि पाठीशी उभ्या राहतात, तशाच येसूबाई उभ्या राहिल्या. अगदी बरोबर. स्वतःच्या लहान मुलाला, शाहू महाराजांना मुघलांच्या हाती लागण्याची शक्यता असतानाही त्यांनी स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या. त्यांनी राजाराम महाराजांना छत्रपती घोषित केलं आणि स्वराज्याचा लढा चालू ठेवला. सातारची वॉर्मथ आणि ताकद इथे दिसते. चायला लई भारी. हो, येसूबाईंचा तो निर्णय खऱ्या अर्थाने स्वराज्यासाठी तारणहार ठरला. त्यांनी मुघलांशी लढा सुरूच ठेवला, ज्यामुळे मराठा साम्राज्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद मिळाली. तर मंडळी, छावा हे पुस्तक फक्त एका राजाची गोष्ट नाहीये. ती एक प्रचंड मोठी ट्रॅजेडी आहे. ती एक लढवय्याची गाथा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती एका अशा माणसाची गोष्ट आहे ज्याने स्वतःच्या तत्वांसाठी आणि राज्यासाठी प्राणांची आहुती दिली, पण कधीही गुडघे टेकले नाहीत. आणि शिवाजी सावंत सरांनी ज्या ताकदीनं आणि ज्या शब्दात हे लिहिलंय, ते वाचताना आपण अक्षरशः त्या काळात जाऊन पोहोचतो. ती घुसमट, तो राग आणि तो स्वाभिमान आपल्याला लिटरली फील होतो. जाता जाता एक विचार नक्की करा. फक्त विचार करा, जर संभाजी महाराज आणखी 20 वर्ष जगले असते तर आज भारताचा इतिहास आणि मुघलांचा शेवट पूर्णपणे वेगळा नसता का? नक्कीच. हा विचारच अंगावर शहारे आणतो. हे पुस्तक नक्की वाचा. पर्स्पेक्टिव्ह बदलेल, गॅरंटीड. कमेंट करा कुठला पार्ट सगळ्यात रिलेटेबल वाटला. पुढच्या भागात एक और मस्त पुस्तक येतंय, मिस करू नका. बाय. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.